शापितगड भाग 5. पंडितने घोड्याला टाच मारली तसा घोडा संत चालीत वाड्याच्या उजव्या बाजूच्या वाटेने पुढे जाऊ लागला. वाड्या जसजसा पुढे जात होता तसतशा बाजूच्या जीर्ण झालेल्या भिंती आताच रंगोटी केल्याप्रमाणे उजळून निघत होत्या. तटबंदी व त्यावर जाणाऱ्याची वाटाही आता पूर्ववत झाल्या होत्या. ठिकठिकाणी जळक्या मशाली प्रज्वलित झाल्यामुळे वातावरणात हलकासा मंद प्रकाश दूरवर पसरला होता. पंडितची घोड्यावर बसलेली आकृती हळूहळू आमच्या नजरेआड जाऊन दिसेनाशी झाली. त्या रुबाबदार पांढऱ्या घोड्यामुळे व त्याला मॅचिंग तशाच वेशामुळे एक मोठा पांढरा ठिपका बारीक होत होता नाहीसा झाल्याचा भास झाला. वातावरणात अचानक एक प्रकारचा उत्साह संचारत होता, पण अर्थात तो मानवीय नव्हता. समोरील वाडा आतमध्ये दरबार भरल्याप्रमाणे एकदम उजळून निघाला होता. तळ्यातही मधोमध मस्त कारंजे उडत होते. वातावरणात एक हलकासा सुगंध पसरला होता, तर वाड्याच्या दिशेने एक हलकसं मंद संगीत ऐकायला येत होते. सारं वातावरण एकदम गूढ आणि विलक्षण वाटत होतं. काही वेळासाठी हे स्वप्न तर नाही ना, म्हणून भिवाला हळूच चिमटा घ्यायला सांगितला. औच, अरे हळू रे, मी भिवाला ओरडलो. म्हणालो, हे सर्व खरोखर घडत होतं. बस आत्ताच्या आत्ता जाऊन या प्रकाराचा छडा लावू या असा विचार मनात आला. पण जशी वाड्याबाहेरील हालचालीवर नजर गेली तसं त्या डोलीत शांत बसण्यातच शहाणपणा आहे याची जाणीव झाली. कारण त्या वाड्यासमोर 2 काळे धिप्पाड सैनिक भाला घेऊन खुनशी नजरेने पाहत उभे होते. लगोलग भिवाने माझं लक्ष बाहेरच्या तटबंदीवर वेधले. साहेब, ते बघा, वर पण तसेच काळे टेने गस्त घालतायत. आता येथून बाहेर पडलो की त्यांना आपण येथे असल्याचा सुगावा लागला तर देव पण आपल्याला आज वाचवू शकणार नाही. म्हणजे आता आम्ही खऱ्या अर्थाने त्यांच्या तावडीत सापडलो होतो. इतक्यात भिवा काकुतीच्या स्वरात बोलला, साहेब, आपल्याला काही होणार तर नाही ना? माझी कारभारीण पोटोशी हाय, ती काळजी करत असल. माझं काय बरं वाईट झालं तर? भीती आमच्या दोघांनाही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. मी त्याला उसनं धीर द्यायचा प्रयत्न केला. मलाही आता आई आणि अण्णांची तीव्र आठवण येत होती. मला माझ्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता, तर बुद्धीही हे सर्व मानण्यास तयार होत नव्हती. 1-2 मिनिटात माझ्या नजरेसमोरून सकाळपासून सर्व घटनाक्रम सरकून गेला. आमचं हरवलं गावापर्यंत येणं, रस्त्यात भेटलेला दादोसा, भिवाच्या घरी त्याचा विक्षिप्त बाप, आम्हाला झालेले भास, फोटोतल्या त्या आकृती, भीतीदायक आणि तितकाच गूढ वाडा, त्यांच्यासमोरून तळं, आम्ही आता ज्या डोलीत बसतोय ते झाड, आधी भिवा नंतर पंडित गायब होणं, त्यात हा भिवा बिचारा परत आला तरी हा पंडित सरळ सरळ त्या राजाच्या वेशात तिथपर्यंत पोचणं हे आमच्यासाठी एक कोडच होतं. गडावरील वातावरण एखाद्या हॉरर मूव्ही सेटप्रमाणे बदलत होतं. पंडितला तेथून जाऊन 10-1 मिनिटे झाली होती, पण तेथून बाहेर निघायचं धाडस काही होईना. तेवढ्यात दूरवरून कसले अस्पष्ट आवाज येऊ लागले. असं वाटत होते जणू कोणीतरी मंद लयी नगारा बडवत एखाद्या सांकेतिक भाषेत
कोणाला तरी साथ घालत असावं. इतक्यात हुंकारे भरत पळण्याचा आवाज आमच्या कानावर पडला. नीट लक्ष देऊन ऐकल्यावर तो आवाज आमच्या दिशेने येतोय असल्याचा आम्हाला जाणवलं. बस आता येथे थांबणं म्हणजे साक्षात मृत्यूचं निमंत्रण देण्यासारखं होतं. भिवा, चल उठ येथून. आत्ताच्या आता आपल्याला ही जागा सोडायला हवी. आता तो आवाज हळूहळू मोठा होत असल्याचा आम्हाला जाणवलं. म्हणजे कोणीतरी याच दिशेने येतंय. नुसत्या कल्पनेनेच पोटात भीतीचा गोळा आला. मी आणि भिवा घाबरत दबक्या पावलांनी त्या डोलीच्या बाहेर आलो. कारण वाड्याबाहेरच्या किंवा माचीवरच्या त्या अमानवीय शैतानांना जरा जरी लक्ष गेले तरी खेळ खल्लास. वाड्यासमोरचा परिसर जरी उजळला असला तरी या भागात अजून अंधारच होता. अंधारात समोरील प्रत्येक आकार अंगावर येत होता. चारी बाजूनी कसले भीतीदायक आवाज आमचा पाठलाग करतायत असं वाटत होतं. आणि सभोवतालचा परिसरही जुना पडीक सकाळी होता तसा दिसत होता. आता यामागे काय गोडबंगाल आहे हे मात्र कळायला मार्ग नव्हता. भीतीने भिवाने त्याच्या हातातील कोयता अजून घट्ट पकडला होता. आम्ही दोघेही समोरच्या गवतात शिरणार इतक्यात 6-7 काळे कुळकुळीत माजलेले भोई खांद्यावर पालखी घेऊन हुंकारे भरत आमच्या दिशेने पळत येताना आम्हाला दिसले. बस आम्ही जीव घेऊन तेथून पळू लागलो. भिवा पुढे, मी मध्ये आणि काही अंतरावर ते दैत्य आणि त्यांच्या खांद्यावरती पालखी. आता काही करून आमच्या तावडीत सापडण्याचं नाही. पुरुषभर वाढलेल्या त्या गवतातून धावताना आमची चांगलीच दमछाक होत होती. अंधारामुळे आम्ही नक्की कोणत्या दिशेला चाललोय काहीच कळत नव्हतं. जसजसं आमचा वेग वाढत होता तसतसे तेही आणखीन जोरात हुंकारे भरत आमच्या दिशेने येऊ लागले. आता माझा श्वास चांगलाच फुलला होता. पायात त्राणही संपत आला होता. परंतु मन हार मानायला तयार नव्हतं. अखेर पळता पळता भिवा अचानक एका ठिकाणी थांबला. तसं हातानेच मी त्याला पुढे जायला सांगू लागलो. पण तो जागचा हलला नाही. त्याच्या चेहऱ्यावरचे भाव एकदम बदलले होते. जसा मी त्याच्याजवळ पोहोचलो तसं मला सर्व संपलं असंच वाटलं. समोर एक उंच कड्याच्या टोकाशी आम्ही उभे होतो. खाली खोल दरी आणि समोर ते अमानवीय भुई. स्टोरी कशी वाटली? लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करून सांगा.